सो लेट स्टार्ट वन्स अगेन. मोशन इन स्ट्रेट लाईन आपण स्टडी करतोय. मोशन इन स्ट्रेट लाईन म्हणजे काय? मोशन इन वन डायमेन्शन. कायनेमॅटिक्स म्हणजे काय असणार आहे? स्टडी ऑफ मोशन ऑफ ऑब्जेक्ट विदाउट कन्सिडरिंग द कॉज ऑफ द मोशन. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज कायनेमॅटिक्स. याच्यामध्ये म्हणजे कायनेमॅटिक्स मध्ये डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन याचं आपण कॅल्क्युलेशन करणार आहे. ओके, इथं कुठेही फोर्सचं कॅल्क्युलेशन येत नाही. या टॉपिक मध्ये पर्टिक्युलरली आपण मोशन इन स्ट्रेट लाईन बघणार आहे. त्यालाच आपण काय म्हणतो? रेक्टिलिनियर मोशन असं म्हणतो. रेक्टिलिनियर मोशन होण्यासाठी, ओके, रेक्टिलिनियर मोशन होण्यासाठी काय व्हायला पाहिजे? फोर्स आणि व्हेलॉसिटी हे काय असले पाहिजेत? सेम डायरेक्शन न असले पाहिजेत. दे शुड बी इन सेम डायरेक्शन. ओके, नेक्स्ट पॉइंट ऑब्जेक्ट म्हणजे काय? इफ साइज ऑफ द ऑब्जेक्ट इज व्हेरी स्मॉल ऍज कम्पेअर्ड टू द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड, म्हणजे डिस्टन्स व्हेरी लार्ज आहे आणि ऍज कम्पेअर्ड टू दॅट जर ऑब्जेक्ट खूप छोटा असेल तर त्याला पॉइंट ऑब्जेक्ट असं म्हणतो. फ्रेम ऑफ रेफरन्स, मोशन डिस्क्राईब करण्यासाठी एक महत्वाची गोष्ट आपल्याला लागणार आहे आणि ती म्हणजे काय? फ्रेम ऑफ रेफरन्स. फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये काय काय असतं लक्षात घ्या. एक सरफेस असतो, कोऑर्डिनेट सिस्टीम असते आणि कोऑर्डिनेट सिस्टीम असणार आहे आणि एक क्लॉक असणार आहे. ओके, पोझिशन म्हणजे काय? इट इज द पॉइंट इन द स्पेस वेअर ऑब्जेक्ट ऍक्च्युअली एक्झिस्ट. पोझिशन रिप्रेझेंट करण्यासाठी आपल्याला काय लागतात? एक्स, वाय, झेड कोऑर्डिनेट्स लागतात, बरोबर ना, पोझिशन रिप्रेझेंट करण्यासाठी. त्याच्यानंतर रेस्ट म्हणजे काय? आता पोझिशन एक्स वाय झेडच्या स्वरूपात आपण रिप्रेझेंट करणार. जर एक्स वाय झेड मधला कुठलाही कोऑर्डिनेट विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होत नसेल, कुठलाही कोऑर्डिनेट विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होत नसेल तर त्याला काय म्हणतो आपण? रेस्ट असं म्हणतो. मोशन म्हणजे काय? व्हेन एनी वन ऑफ द कोऑर्डिनेट ऑफ पोझिशन चेंजेस विथ रिस्पेक्ट टू टाइम, आयदर एक्स और वाय और झेड और ऑल चेंज होत असतील तर त्याला काय म्हणणार आहे आपण? मोशन म्हणणार आहे. डिस्टन्स म्हणजे काय? लेंथ ऑफ द पाथ along which object actually travels, ज्या पाथनं जाणार आहे त्या पाथची लेंथ. डिस्प्लेसमेंट म्हणजे स्ट्रेट लाईन लेंथ बिटवीन इनिशियल अँड द फायनल पोझिशन. ओके, डिस्टन्स डिस्प्लेसमेंट मधले डिफरन्सेस बघा. डिस्टन्स स्केलर आहे, डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये जास्त जनरली कोण असतं? डिस्टन्स जास्त असतं आणि डिस्प्लेसमेंट काय असतं? कमी असतं. ओके, सो डिस्टन्स इज ग्रेटर देन ऑर इक्वल टू डिस्प्लेसमेंट और डिस्प्लेसमेंट इज लेस देन ऑर इक्वल टू डिस्टन्स येणार आहे. डिस्टन्स डिस्प्लेसमेंट सेम कधी असणार? बोला लवकर, फास्ट. डिस्टन्स डिस्प्लेसमेंट सेम कधी असतं? बॉडी जर स्ट्रेट लाईन ट्रॅव्हल करत असेल, करेक्ट, आणि त्याला यू टर्न नसेल तर. स्ट्रेट लाईन पाथ पाहिजे आणि यू टर्न नसला पाहिजे, दॅट इज द कंडिशन. कारण स्ट्रेट लाईन निघालाय परंतु रिव्हर्स डायरेक्शन परत येत असेल तर काय होणार? डिस्टन्स वेगळं येणार, डिस्प्लेसमेंट वेगळं येणार आहे. त्याच्यानंतर डिस्टन्स हे नेहमी पॉझिटिव्ह, डिस्टन्स हे कंटिन्युअसली विथ रिस्पेक्ट टू टाइम इन्क्रीजच होत जातं, परंतु डिस्प्लेसमेंट मात्र काय होत नाही. डिस्प्लेसमेंट मे बी इन्क्रीजिंग और मे बी डिक्रीजिंग. डिस्टन्स जे आहे ते ऑलवेज पॉझिटिव्ह व्हॅल्यू मध्येच असतं, कधीही निगेटिव्ह नसतं डिस्टन्स. डिस्प्लेसमेंट कॅन बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह और झिरो. हे पॉईंट महत्वाचे आहेत. कशाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू? एमसीक्यू पॉईंट ऑफ व्ह्यू. याच्यावर एखादा थेरॉटिकल एमसीक्यू येऊ शकतो. ओके, आपण ए आणि बी हे दोन पॉईंट घेतले तर त्या दोन पॉईंटच्या मध्ये डिस्टन्सच्या मल्टिपल व्हॅल्यूज असू शकतात, परंतु डिस्प्लेसमेंटचे फक्त सिंगलच व्हॅल्यू असते स्ट्रेट लाईन पाथ असल्यामुळं. डिस्टन्सच्या मात्र इनफायनाईट व्हॅल्यूज असू शकतात, मल्टिपल म्हणण्यापेक्षा इनफायनाईट म्हणू शकतो. डिस्टन्स हे पाथ डिपेंडंट असतं, परंतु डिस्प्लेसमेंट हे पाथ डिपेंडंट नसतं. ओके, आता डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटचे सर्क्युलर मोशन मधले हे फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहेत. हे दोन फॉर्म्युले बघा सर्क्युलर मोशन मध्ये. आठवतात काय? बघा, आठवत नसतील तर हे पाठ करून ठेवावे लागतील. डिस्टन्सचा फॉर्म्युला आहे सर्क्युलर मोशन मध्ये आर इंटू थिटा. ओके, डिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे? आर इंटू थिटा असा आहे. तर डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला काय आहे? 2r साइन थिटा बाय 2. जे फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहे ते तुम्हाला सांगणार आहे. ओके, त्यावेळी तुम्ही काय करा? ते फॉर्म्युले पाठ करायचे आहेत, रिवाइज करायचे आहेत किंवा ते अंडरलाईन करून ठेवायचे आहेत. लक्षात घ्या, ठीक आहे? मी काय सांगतोय? हा, डिस्टन्सचा फॉर्म्युला आहे आर इंटू थिटा. ओके, थिटा रेडियन मध्ये कंपल्सरी असला पाहिजे. डिस्प्लेसमेंटचा असतो 2r साइन थिटा बाय 2. याचा सिंपल क्वेश्चन असा येऊ शकतो. सिंपल क्वेश्चन, व्हेरी सिंपल क्वेश्चन, सर्वांनाच माहिती असेल. सपोज बॉडी इज ऍट पोझिशन ए अँड आफ्टर सम टाइम इट रिचेस टू पोझिशन बी, डायमेट्रिकली अपोजिट पोझिशन. या प्रोसेसमध्ये डिस्टन्स किती, डिस्प्लेसमेंट किती? तर डिस्टन्स होणार आहे किती? हाफ सर्कम्फरन्स, बरोबर आहे ना, दॅट इज पाय r. आणि डिस्प्लेसमेंट किती होणार? 2r, बरोबर. आता हे काय खूप इझिएस्ट प्रॉब्लेम आहे, परंतु सपोज असं दिलं की बॉडी ए टू सी ट्रॅव्हल केली, ए टू सी, आणि इथं अँगल किती असेल? सपोज 60 डिग्री असेल, 60 डिग्री. तर डिस्टन्स किती येणार आणि डिस्प्लेसमेंट किती येणार आहे? तर डिस्टन्स बघा आर इंटू थिटा. ओके, रेडियस आर ऍज इट इज, थिटा म्हणजे रेडियन मधला थिटा पाहिजे.
ओके 60 म्हणजे काय असतं पाय बाय 3. ओके सो पाय आर बाय 3 काय येणार आहे तुमचं डिस्टन्स येणार आहे. ओके ना, आणि डिस्प्लेसमेंट येणार आहे 2r sin θ बाय 2 2r sin. ओके 60 बाय 2 म्हणजे किती येणार आहे 30 येणार आहे. 2r sin 30 म्हणजे काय येणार आहे 2r इंटू हाफ म्हणजे किती होणार 2 टू गेट कॅन्सल. डिस्प्लेसमेंट येणार आहे r. सो पाय आर बाय 3 इज द डिस्टन्स. ओके अँड डिस्प्लेसमेंट इज r. ओके लक्षात आलं. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला अँगल जर दिलेला असेल तर त्याच्यावरून सर्क्युलर मोशन मधलं काय करू शकताय डिस्टन्स डिस्प्लेसमेंट कॅल्क्युलेट करू शकताय. ओके ठीक आहे. त्याच्यानंतर स्पीडशी रिलेटेड कन्सेप्ट. स्पीड म्हणजे काय असतं डिस्टन्स ट्रॅव्हल्ड पर मिनिट टाइम. आता याच्यामध्ये फर्स्ट कन्सेप्ट आहे दॅट इज ऍव्हरेज स्पीड. ऍव्हरेज स्पीड म्हणजे काय असतं टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड डिवायडेड बाय टोटल टाइम. ओके म्हणजे जेव्हा जेव्हा तुमच्या पुढे क्वेश्चन मध्ये ऍव्हरेज स्पीड हा वर्ड येईल त्यावेळी लगेच हा फॉर्म्युला तुम्हाला आठवला पाहिजे की इट इज द टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाइम असतं. टोटल डिस्टन्स बाय टोटल टाइम. ऍव्हरेज स्पीड इज द ओव्हरऑल फास्टनेस. ओके इट इज द ओव्हरऑल फास्टनेस ऑफ दी मोशन असणार आहे. ओव्हरऑल फास्टनेस. ओके बघा मग ऍव्हरेज स्पीडचा दुसरा फॉर्म्युला कुठला येतो. सपोज तुम्हाला क्वेश्चन मध्ये असं सांगितलं की फर्स्ट आवर 40 km पेस न जातोय. त्याच्यानंतर नेक्स्ट हाफ आवर 60 km पेस न जातोय. त्याच्यानंतर नेक्स्ट 1 आवर 80 km पेस न जातोय. अशा प्रकारे जर इन्फॉर्मेशन दिलेली असेल तर ऍव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला काय येणार आहे टोटल डिस्टन्स वन्स अगेन डिवायडेड बाय टोटल टाइम. टोटल डिस्टन्स म्हणजे S1 प्लस S2 प्लस S3 अँड सो ऑन जे काय येईल ते अँड डिवायडेड बाय टोटल टाइम. ओके एक सिंपल एक्झाम्पल घेऊया वन्स अगेन याचं. ओके सपोज याच्यामध्ये असं दिलं की फर्स्ट 50 किलोमीटर 1 आवर मध्ये ट्रॅव्हल करतोय आणि त्याच्यानंतर नेक्स्ट 30 किलोमीटर 2 आवर मध्ये ट्रॅव्हल करतोय. तर या फॉर्म्युल्यानुसार टोटल डिस्टन्स येणार आहे 80. ओके 80 डिवायडेड बाय टोटल टाइम येणार आहे 3 आवर्स. सो 80 बाय 3 किलोमीटर पर आवर इज द ऍव्हरेज स्पीड. ओके व्हेरी सिम्पल. त्याच्यानंतर स्पीड आणि टाइमची इन्फॉर्मेशन दिलेली असेल तर हा फॉर्म्युला फक्त S1 S2 S3 आपण चेंज केलेला आहे. V1 T1 प्लस V2 T2 प्लस V3 T3 म्हणजे S असतं ना. ओके डिवायडेड बाय टोटल टाइम म्हणजे सपोज फॉर 1 आवर इट इज मुव्हिंग विथ 50 kmph. ओके फॉर नेक्स्ट हाफ आवर इट इज मुव्हिंग विथ 60 kmph. ठीक आहे म्हणजे व्हेलॉसिटी आणि टाइमची इन्फॉर्मेशन दिलेली असेल तर काय होणार आहे V1 T1 प्लस V2 T2 प्लस V3 T3 अँड सो ऑन येणार आहे डिवायडेड बाय T1 प्लस T2 प्लस T3 अँड सो ऑन. ओके या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन येणार आहे. ओके 80 बाय 3 आन्सर. याचा आन्सर किती येणार बघा 50 into 1 that is 50 plus 60 into half that is equal to 30 divided by 1 plus half म्हणजे काय होणार आहे 3 by 2 म्हणजे काय होणार आहे 80 divided by 3 by 2. सो 18 किती होणार आहे 160 divided by 3 kmph is the answer. करेक्ट ना. लक्षात येते का. हा इझी पार्ट आहे त्याच्यामध्ये मी जास्त वेळ घालवणार नाहीये. म्हणजे थोडक्यात जनरल फॉर्म्युला काय लक्षात ठेवायचा S1 प्लस S2 प्लस S3 अप टू SN डिवायडेड बाय T1 प्लस T2 प्लस T3 अप टू TN हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये S1 S2 S3 जे आहे ते VT या फॉर्म्युल्यानं तुम्हाला काय करायचं आहे म्हणजे इन्फॉर्मेशन जशी दिलेली असेल त्या पद्धतीने तुम्हाला यूज करता आली पाहिजे. त्यावेळेला एस आणि टी ची इन्फॉर्मेशन दिलेली असेल तर हा फॉर्म्युला येणार. फी आणि टी ची इन्फॉर्मेशन दिलेली असेल फी आणि टी ची इन्फॉर्मेशन तर डिनोमिनेटर तुमच्याकडे अवेलेबल असणार आहे. न्यूमरेटर फक्त तुम्हाला V1 T1 प्लस V2 T2 प्लस V3 T3 या पद्धतीने तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल. त्याच्यानंतर काही वेळेला डिस्टन्स आणि व्हेलॉसिटीची इन्फॉर्मेशन दिलेली असते म्हणजे तुम्हाला न्यूमरेटर ऍज इट इज दिलेला आहे S1 प्लस S2 प्लस S3 अप टू SN आणि त्याच्यामध्ये काय होणार आहे टाइम तुम्हाला दिलेला नसेल तर टाइम कसं काढायचं आहे फी इज इक्वल टू S बाय टी ना अँड देअरफॉर टी इज इक्वल टू काय होणार आहे S बाय फी. फॉर्म्युले तुमच्या सगळे समोर आहेत. ओके लगेच व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. त्याच्यानंतर हा फॉर्म्युला आता खूप इम्पॉर्टंट आहे बघा. half of the time moving with speed v1 and next half of the time moving with speed v2 then average speed काय येतं v1 plus v2 divided by 2 फॉर्म्युला आठवतोय का बघा. ओके म्हणजे क्वेश्चन असा येऊ शकतो याच्यामध्ये अनेक वेळा हा क्वेश्चन याच्यावर आलेला आहे. ओके कसा येणार बघा फास्ट. तर फर्स्ट हाफ आवर इट इज मुव्हिंग विथ 60 kmph अँड नेक्स्ट हाफ आवर म्हणजे टाइम इंटरवल जर सेम असेल ओके दॅट इज 50 kmph. ऍव्हरेज स्पीड किती येणार बघा. ओके म्हणजे टाइम सेम पाहिजे म्हणजे 60 kmph चा देखील टाइम 1 हाफ आवर आहे आणि 50 kmph चा देखील टाइम हाफ आवर आहे. हे हाफ आवर असायला पाहिजे असं काही नाहीये.
सेम पण येऊ शकतं, म्हणजे फर्स्ट ऑन 1 hour 60 kmph आणि नेक्स्ट 1 hour 50 kmph, म्हणजे टाइम जर सेम असेल तर V1 प्लस V2 डिवायडेड बाय 2. V1 प्लस V2 डिवायडेड बाय 2 असं म्हटलं जाऊ शकतं की फर्स्ट मिनिट इट इज मुव्हिंग विथ 5 मीटर पर सेकंड अँड फॉर नेक्स्ट 1 मिनिट इट इज मुव्हिंग विथ 7 मीटर पर सेकंड. ऍव्हरेज स्पीड सांगा पडदेशी किती येणार, बोला. 6 मीटर पर सेकंड. 6 मीटर पर सेकंड, करेक्ट ना. म्हणजे टाइम पिरियड इक्वल असेल तर V1 प्लस V2 डिवायडेड बाय 2. ओके, असे n इक्वल टाइम इंटरवल्स असतील तर फॉर्म्युला काय येतो, V1 प्लस V2 प्लस V3 अप टू Vn डिवायडेड बाय n. म्हणजे क्वेश्चन कसा येणार याच्यावर, अ बॉडी इज मुव्हिंग विथ द स्पीड फॉर एक्झाम्पल 20 kmph, then 40 kmph and then 60 kmph for equal intervals of time. म्हणजे फर्स्ट टी टाइम 20 kmph न जातो, त्याच्यानंतर नेक्स्ट टी टाइम 40 kmph न जातो, त्याच्यानंतर नेक्स्ट टी टाइम 60 kmph न जातो. म्हणजे टाइम इंटरवल सेम असला तरच हा फॉर्म्युला वापरायचा आहे. ओके, सो 20 प्लस 40 प्लस 60 डिवायडेड बाय 3 होणार. ओके, 3 असले तर 3, 4 असले तर 4, किती होणार, 60 प्लस 60 120, 120 डिवायडेड बाय 3, आन्सर किती, फास्ट 40 इज द आन्सर. ओके, त्याच्यानंतर हे टाइम इंटरवल सेम असेल तर, आता हाच क्वेश्चन एका नीट एक्झामिनेशनला आलेला पण होता बघा. कुठला, नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज फर्स्ट हाफ डिस्टन्स मुव्हिंग विथ V1 अँड नेक्स्ट हाफ डिस्टन्स इज मुव्हिंग विथ V2 असं असेल तर ऍव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला काय असतो, बोला. माहिती पाठच पाहिजे हा फॉर्म्युला. हाफ ऑफ द डिस्टन्स मुव्हिंग विथ V1, नेक्स्ट हाफ ऑफ द डिस्टन्स मुव्हिंग विथ V2, तर ऍव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला काय असतो, दॅट इज 2V1 V2 अपॉन V1 प्लस V2. ओके, पाठ करावं लागेल, पाठ नसेल तर हा फॉर्म्युला. ओके, सो असं हाफ डिस्टन्स म्हणण्यापेक्षा असं पण म्हटलं जाऊ शकतं, फर्स्ट 5 किलोमीटर इट इज मुव्हिंग विथ 50 kmph. ओके, फर्स्ट 5 किलोमीटर अँड नेक्स्ट 5 किलोमीटर इट इज मुव्हिंग विथ सपोज 60 kmph, सॉरी 40 kmph आणि 60 kmph असं घेऊया. पहिले 5 किलोमीटर 40 kmph न जातोय, नेक्स्ट 5 किलोमीटर 60 kmph न जातोय, तर ऍव्हरेज स्पीड किती येणार, ऍव्हरेज स्पीड बोला लवकर, किती आला आन्सर, 2V1 V2 अपॉन V1 प्लस V2. म्हणजे डिस्टन्स पहिल्या स्पीडचं डिस्टन्स आणि दुसऱ्या स्पीडचं डिस्टन्स तेवढंच असेल तर काय येणार, 2V1 V2 म्हणजे 2 टाइम्स 40 into 60 डिवायडेड बाय 40 प्लस 60 दॅट इज 100. म्हणजे काय येणार आहे, दॅट इज 48 येणार, 48. ओके, नेक्स्ट, आता हे दोनच इक्वल टाइम इंटरवल. आता याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आहे बघा, इथे एक्झाम्पल दिलंय बघा, हे पण लक्षात ठेवा. बस ट्रॅव्हल विथ 40 kmph फ्रॉम सिटी A to B अँड रिटर्न फ्रॉम 60 kmph फ्रॉम B to A, देन ऍव्हरेज वेलॉसिटीचा फॉर्म्युला कुठला वापरायचा, हे बघा. A to B 40 न जातोय आणि परत B to A 60 ने येतोय, जाताना कमी स्पीड आहे आणि येताना जास्त स्पीड आहे. ओके, पॉइंट तेच आहेत. तर इथं फॉर्म्युला कुठला येणार सांगा, 2V1 V2 अपॉन V1 प्लस V2 ऍव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला येणार आहे, 2V1 V2 डिवाइडेड बाय V1 प्लस V2. आठवतंय ना, रिझन काय आहे सांगा, बिकॉज फर्स्ट डिस्टन्स आणि सेकंड डिस्टन्स काय आहे, म्हणजे फॉरवर्ड जर्नी आणि रिटर्न जर्नीचं डिस्टन्स तेवढंच आहे. ओके, A to B जातानाचं डिस्टन्स आणि B to A येतानाचं डिस्टन्स, दोन्ही डिस्टन्स सेम. म्हणजे फर्स्ट डिस्टन्स इट इज मुव्हिंग विथ फॉर एक्झाम्पल 40 kmph अँड नेक्स्ट तेवढंच डिस्टन्स 60 kmph न ट्रॅव्हल करतोय, ऍव्हरेज स्पीड किती येणार, 2V1 V2 अपॉन V1 प्लस V2. ओके, आता हे डिटेलमध्ये सांगणार नाहीये, फास्ट आपल्याला कव्हर करायचं आहे, त्याच्यासाठी तुम्ही थोडासा येताना सिनॉप्सिस लेक्चरला वाचून आला तर बरं होईल, आणि सिनॉप्सिस तुमच्या समोर असेल तर बरं होईल, DSC नोट्स. ओके, हे येणार आहे ऍव्हरेज स्पीड. ओके, त्याच्यानंतर दीप्ती म्हणते बट वेलॉसिटी ऍव्हरेज स्पीड येणार आहे किती, 48, परंतु डिस्प्लेसमेंट मात्र काय येणार आहे, 0, कारण वेलॉसिटी काय येणार, डिस्प्लेसमेंट 0 येणार आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, वेलॉसिटी देखील 0 येणार आहे. ओके, त्याच्यानंतर बघा, समजा 2 इक्वल डिस्टन्सेस ऐवजी n इक्वल डिस्टन्सेस असतील, 2 इक्वल डिस्टन्सेस ऐवजी n इक्वल डिस्टन्सेस असतील. ओके, तर काय होणार आहे फॉर्म्युला, n बाय V ऍव्हरेज इज इक्वल टू 1 बाय V1 प्लस 1 बाय V2 प्लस 1 बाय V3 अप टू 1 बाय Vn. ओके, असं येणार आहे ते, लक्षात येत आहे, n बाय V ऍव्हरेज.
इज इक्वल टू 1 by v1 plus 1 by v2 plus 1 by v3 up to 1 by vn. ओके, इथपर्यंत कुणाला काही डाऊट आहे का? बोला लवकर, फास्ट. एखादी कन्सेप्ट मिस झालेली असेल, रिपीट करायला लागत असेल तर रिपीट करायला सांगा, कारण या स्पीडनं आपण गेलो तरच काय होणार आहे, कमी टाइम मध्ये जास्त आपलं सिलेबस जो आहे तो कम्प्लीट होणार आहे, जास्त रिव्हिजन होणार आहे, कारण आपण ही रिव्हिजन घ्यायला लागलोय, क्रॅश कोर्स घ्यायला लागलोय असं समजा. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, अ मॅन वॉक अप अ स्टेशनरी एस्केलेटर इन टाइम t1. ओके, if he remains stationary on the escalator, then escalator takes him in time t2, then time taken by him to walk up on the moving escalator. या प्रॉब्लेमचा मीनिंग लक्षात घ्या. मीनिंग काय येणार आहे, मीनिंग काय येणार बघा, लक्षात घ्या. हे बघा, एक असा एस्केलेटर आहे. ओके, एस्केलेटर, एस्केलेटर म्हणजे काय, थोडक्यात इलेव्हेटर आपण म्हणू शकतो, जो मॉल मध्ये तुम्ही बघितलेला आहे. ओके, आता सुरुवातीला काय आहे, स्टेशनरी एस्केलेटर आहे. स्टेशनरी एस्केलेटरवर काय करावं लागेल, आपल्याला चालून वर जावं लागणार आहे, आणि चालून वर जाण्यासाठी टाइम लागतो t1. त्याच्यानंतर एस्केलेटर आता चालू असेल आणि पर्सन फक्त उभा राहिलेला असेल तर टाइम लागतो t2. बघा, एस्केलेटर बंद असेल आणि चालून वर जायचं असेल तर टाइम लागतोय t1. आता पर्सन स्टेशनरी आहे आणि एस्केलेटर चालू आहे, तर एस्केलेटर त्याला किती टाइम मध्ये घेऊन जातोय, t2 टाइम मध्ये. आता दोन्ही चालू असलं म्हणजे एस्केलेटर पण चालू आहे आणि पर्सन पण त्याच्यावर वॉक करायला लागलाय, तर तो पूर्वीपेक्षा कमी टाइम मध्ये जाणार ना. तर तो टाइमचा फॉर्म्युला काय असतो, t1 t2 अपॉन t1 प्लस t2. हा एका नीट एक्झामला क्वेश्चन आलेला आहे ऑलरेडी. ओके, मेन्सला देखील आलेला आहे. t इज इक्वल टू t1 t2 अपॉन t1 प्लस t2. ओके, त्याच्यावरचा एक प्रॉब्लेम राहिला, हा प्रॉब्लेम बघा, कन्सेप्ट कशी येणार आहे. Particle traverses half of the distance with speed v0. Remaining part of the distance was covered with speed v1 for half time and v2 for other half time. Find the average speed. ओके, या क्वेश्चनचा मीनिंग लक्षात येतोय का बघा. हा क्वेश्चन खूपच इझी आहे, तुम्हाला एका मिनिटात सॉल्व्ह करून दाखवतो, एका सेकंदात म्हणणार नाही, एका मिनिटात सॉल्व्ह करून दाखवतो. हे बघा, पार्टिकल ट्रान्सफर्स हाफ ऑफ द डिस्टन्स विथ स्पीड v0. ओके, म्हणजे टोटल समजा A to B टोटल डिस्टन्स आहे, त्याच्यातला हाफ ऑफ द डिस्टन्स काय होतोय, v0 न ट्रॅव्हल करतोय, बरोबर आहे ना, v0 न. आणि रिमेनिंग हाफ पार्ट मध्ये, रिमेनिंग हाफ पार्ट म्हणजे फॉर एक्झाम्पल AC हा फर्स्ट हाफ v0 न जातोय, आणि रिमेनिंग हाफ पार्ट मध्ये काय होतंय, हाफ ऑफ द टाइम इट इज मुव्हिंग विथ v1 अँड नेक्स्ट हाफ ऑफ द टाइम इट इज मुव्हिंग विथ v2. तर संपूर्ण जर्नीवरचा ऍव्हरेज स्पीड किती. खूप इझी क्वेश्चन आहे. ओके, कोण सांगतंय कसं सॉल्व्ह करायचं, कोणतरी बोला रे, माहिती असेल तर. मीच फक्त एकटा बोलून काय उपयोग नाही, कोणतरी बोला. लक्षात आलं का, A to B टोटल जर्नी आहे, त्याच्यामध्ये फर्स्ट हाफ डिस्टन्स AC हे डिस्टन्स v0 न जातोय, आणि BC या डिस्टन्स मध्ये काय होतंय, हाफ ऑफ द टाइम मुव्हिंग विथ v1 अँड नेक्स्ट हाफ ऑफ द टाइम मुव्हिंग विथ v2. ओके, देन व्हॉट इज द ऍव्हरेज स्पीड ओव्हर एंटायर जर्नी. बोला लवकर. कोण काय बोलू शकते का. आता बघा, याच्यामध्ये काय करूया, अगोदर BC पार्टचा ऍव्हरेज स्पीड काढूया आपण. BC पार्टचा ऍव्हरेज स्पीड किती येणार आहे, टाइम इंटरवल सेम आहे, टाइम इंटरवल सेम असल्यावर फॉर्म्युला काय असतोय, v1 प्लस v2 डिवायडेड बाय 2. ओके, सो BC पार्टचा ऍव्हरेज स्पीड किती आलं, v1 प्लस v2 डिवायडेड बाय 2. टाइम इंटरवल सेम आहे म्हणून v1 प्लस v2 डिवायडेड बाय 2 घेतलं. डिस्टन्स जर सेम असतं तर काय केलं असतं, 2v1 v2 अपॉन v1 प्लस v2 घेतलं असतं, बरोबर ना. सो हाफ टाइम v1 हाफ टाइम v2, v1 प्लस v2 डिवायडेड बाय 2 हे BC पार्ट मधलं डिस्टन्स झालं. आता BC पार्ट मधलं ऍव्हरेज स्पीड झालं. आता AC पार्ट मधलं ऍव्हरेज स्पीड म्हणजे हाफ ऑफ द डिस्टन्स मुव्हिंग विथ v0 अँड रिमेनिंग हाफ ऑफ द डिस्टन्स नाऊ मुव्हिंग विथ दिस स्पीड, दॅट इज v1 प्लस v2 डिवायडेड बाय 2. त्याच्यामुळे ऍव्हरेज स्पीड काय येणार मग टोटल, ऍव्हरेज स्पीड इज इक्वल टू, आता फॉर्म्युला वापरणार आपण 2v0, ओके, 2v0 इंटू v1 प्लस v2 डिवायडेड बाय 2, दॅट इज 2v1. आपण कुठला फॉर्म्युला वापरतोय लक्षात येते ना, 2v1 v2 अपॉन v1 प्लस v2. त्याच्यानंतर काय येणार आहे, दॅट इज v1 प्लस v2 म्हणजे v0 प्लस v1 प्लस v2 डिवायडेड बाय 2.
लक्षात येत आहे. आणि याचं सोल्युशन केलं की आपल्याला हे आन्सर मिळतं. ओके, याच्यावरून दुसरा क्वेश्चन असा पण येऊ शकतो. हे बघा, एसी पार्ट मध्ये जर्नी आहे. फर्स्ट हाफ टाइम मुव्हिंग विथ फी नॉट, हाफ टाइम मुव्हिंग विथ फी नॉट, आणि नेक्स्ट हाफ टाइम मध्ये half of the distance moving with phi1 and next half of the distance moving with phi2. आता काय करावं लागेल, phi1 आणि phi2 चा एव्हरेज तुम्हाला काढावं लागेल. phi1 phi2 चा एव्हरेज काय येणार आहे आता 2 phi1 phi2 upon phi1 plus phi2 येणार आहे. ओके, आणि त्याच्यानंतर मग phi नॉट आणि 2 phi1 phi2 upon phi1 plus phi2 चा एव्हरेज म्हणजे काय, हाफ टाइम विथ phi नॉट अँड नेक्स्ट हाफ टाइम, राहिलेला हाफ टाइम या स्पीडनं जाणार आहे. टाइम इंटरवल सेम असेल तर फॉर्म्युला काय वापरतो, v1 प्लस v2 डिवायडेड बाय 2 येणार, बरोबर आहे ना. म्हणजे काय येणार आहे, फी नॉट प्लस 2 v1 v2 अपॉन v1 प्लस v2 होल डिवायडेड बाय 2. सो इन दिस वे देयर विल बी द आन्सर. ओके, या कन्सेप्ट तुम्हाला फास्टली लक्षात आल्या पाहिजेत. ओके, नेक्स्ट इज इन्स्टंटेनियस स्पीड. आता याचे पण भरपूर नीट मध्ये भरपूर प्रॉब्लेम आलेले आहेत इन्स्टंटेनियस स्पीडचे. बघा, स्पीड ऑफ पार्टिकल ॲट अ पर्टिक्युलर इन्स्टंट ऑफ टाइम इज कॉल्ड एज इन्स्टंटेनियस स्पीड. ओके, इन्स्टंटेनियस स्पीड काढण्यासाठी आपल्याला टाइम इंटरवल काय करावा लागतो, व्हेरी व्हेरी स्मॉल घ्यावा लागतो, तर आपल्याला काय मिळणार आहे, इन्स्टंटेनियस स्पीड मिळणार आहे. ओके, आता इन्स्टंटेनियस स्पीडचा फॉर्म्युला बघा, dx बाय dt, म्हणजे थोडक्यात डेरिव्हेटिव्ह घेतलं की आपल्याला इन्स्टंटेनियस मिळतं. ओके, डेरिव्हेटिव्ह घेतलं की आपल्याला कुठलं स्पीड मिळतं, इन्स्टंटेनियस स्पीड मिळतं. ओके, आता याचा एक क्वेश्चन बघूया, इन्स्टंटेनियस स्पीडचा क्वेश्चन, किंवा इथपर्यंत झालेल्या पार्टचं थोडस क्वेश्चन्स बघूया. सर्वांना ही फाईल दिसते बघा. Yes. फर्स्ट क्वेश्चन सगळ्यांना दिसत असेल, नीट 2017 चा आहे. प्रीती reached the metro station and found that escalator was not working. She walked up the stationary escalator in T1. On other day, she remains stationary on the moving escalator. Then escalator takes up her in time T2. The time taken by her to walk up on the moving escalator. कुठला आन्सर येणार, बोला पडदिशी. कुठला येणार, सेकंड ऑप्शन येणार. T1 T2 अपॉन काय येणार आहे, T1 प्लस T2. ओके, आफ्टर दॅट हे बघा, सेकंड क्वेश्चन. आता जो इन्स्टंटेनियस आपण बघितला ना, त्याचा क्वेश्चन आहे इन्स्टंटेनियस स्पीडचा. 2 cars P and Q starts from a point at the same time in a straight line and their positions are represented by, म्हणजे x चे इक्वेशन दोघांचं दिलंय, xp आणि xq दिलंय. at what time the car have the same velocity, कुठल्या टाइमला काय असणार आहे, दोघांची व्हेलॉसिटी सेम असणार आहे. मग व्हेलॉसिटीचं इक्वेशन काढायला पाहिजे. व्हेलॉसिटीचं इक्वेशन कसं काढणार तुम्ही, याचं डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. ज्यांना डेरिव्हेटिव्ह येत नाही त्यांनी काय करायचं आहे, डेरिव्हेटिव्हचा माझा सेपरेट व्हिडिओ आहे, डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनचे 5 व्हिडिओज आहेत, ते व्हिडिओ बघा व्यवस्थित, म्हणजे क्लिअर होईल. मला सांगा, व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल पी काय येणार आहे, डेरिव्हेटिव्ह सांगा. 80 चं डेरिव्हेटिव्ह काय, बोला लवकर. ए येणार आहे. आणि बीटी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2bt येणार आहे. ओके, त्याच पद्धतीनं व्हेलॉसिटी ऑफ क्यू, व्हेलॉसिटी ऑफ क्यू सांगा, याचं डेरिव्हेटिव्ह सांगा. ft चं डेरिव्हेटिव्ह f प्लस सॉरी मायनस 2t. आता काय सांगितलंय, व्हेलॉसिटी सेम कधी होणार असं विचारलंय. मग दोन्ही इक्वेट करूया. a प्लस 2bt इज इक्वल टू f मायनस 2t. t च्या टर्म एका साईडला घ्यावे लागतील आपल्याला. ओके, सो देअरफॉर 2bt प्लस 2t इज इक्वल टू f मायनस a. मग काय येणार, t जर कॉमन काढलं तर 2t जर कॉमन काढलं तर 2t कॉमन काढलं तर काय होणार, b प्लस 1 येणार ना. b प्लस 1 इज इक्वल टू f मायनस a. सो टाइमचा आन्सर काय येणार सांगा, कुठला आन्सर येणार पडदिशी, f मायनस a डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट 1 प्लस b. ओके, खूप इझी क्वेश्चन असतात, खूप डिफिकल्ट आहे असा पार्ट नाहीये, लक्षात घ्या.
हे बघा नेक्स्ट क्वेश्चन थर्ड रिसेंट नीट मधलंच आहे. इफ द व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल फी दिलेला आहे, देन डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय इट बिटवीन 1 सेकंड अँड 2 सेकंड. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बिटवीन 1 सेकंड अँड 2 सेकंड विचारलंय. ओके, आता बघा व्हेलॉसिटी वरून डिस्टन्स काढायचा असेल तर आपल्याला डिस्टन्सचा फॉर्म्युला काढावा लागेल इथं. ओके, लक्षात येते का? द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय इट बिटवीन 1 सेकंड अँड 2 सेकंड इज. आता व्हेलॉसिटी म्हणजे काय असतं? इट इज 80 प्लस पीटी स्क्वेअर. ओके, हे व्हेलॉसिटीचं इक्वेशन आहे. व्हेलॉसिटी म्हणजे काय लिहायचं? dx बाय dt लिहायचं. dx बाय dt इज इक्वल टू 80 प्लस काय येणार आहे? बीटी स्क्वेअर येणार. करेक्ट ना? बरोबर आहे का? आता काय करायचं? dx इज इक्वल टू dt ला RHS ला न्यायचं, म्हणजे 80 प्लस बीटी स्क्वेअर. सिंपल इंटिग्रेशन आहे. ओके, दोन्ही साइडचे इंटिग्रेशन घेऊया. इंटिग्रेशन घेतल्यावर इंटिग्रेशन ऑफ dx म्हणजे येणार आहे x. ओके, आणि इंटिग्रेशन ऑफ 80 प्लस बीटी स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय येणार? ए इज अ कॉन्स्टंट ॲज इट इज. टीचं इंटिग्रेशन काय येणार रे? इंटिग्रेशन मध्ये स्क्वेअर बाय 2. हा पॉवर 1 न वाढवायची असते. टीची पॉवर 1 आहे, ती पॉवर 2 होणार डिवायडेड बाय 2 प्लस बी इज अ कॉन्स्टंट विच इज ॲज इट इज. ओके, परत टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह, टी स्क्वेअरचं काय होणार? टी क्यूब डिवायडेड बाय 3. ओके, तर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बिटवीन 1 सेकंड टू 2 सेकंड. मग आता काय करावं लागेल? x1 ची पोझिशन अगोदर काढावं लागेल. x1 ला किती येणार सांगा रे? a बाय 2 प्लस b बाय 3 येणार ना? ही झाली इनिशियल पोझिशन 1 सेकंडची पोझिशन. 2 सेकंडची पोझिशन बघा, t च्या ठिकाणी 2 ठेवूया. 2 चा स्क्वेअर 4, 4 डिवायडेड बाय 2 म्हणजे काय येणार आहे? 2 येणार ना? x2 इज इक्वल टू काय येणार? दॅट इज 2 येणार प्लस टी च्या ठिकाणी आता 2 ठेवलं तर काय होणार? 8 बाय 3 b इंटू 8 बाय 3. आणि या दोन पोझिशनचं काय करावं लागेल? आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागेल. आता 2a मायनस a बाय 2 म्हणजे 3a बाय 2. 3a बाय 2 असणारे ऑप्शन ए आणि सी आहेत. त्याच्यानंतर 8b बाय 3 मायनस b बाय 3 म्हणजे किती होणार? 7b बाय 3. कुठला ऑप्शन येणार? फास्ट फर्स्ट ऑप्शन येणार. ओके, थोडंसं डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन तुम्हाला लागणार याचा अर्थ लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर हा ऍक्सेलरेशनचा पार्ट आहे. ऍक्सेलरेशनचा पार्ट होईल तसं आपण सॉल्व्ह करूया, क्वेश्चन जसे येतील तसे. ओके, आता सध्या तरी व्हेलॉसिटी. नेक्स्ट बघा हा क्वेश्चन नंबर 9. ओके, क्वेश्चन नंबर 9 चा आन्सर सांगता येते का बघा? रीड करा आणि सांगा आन्सर. पार्टिकल कव्हर हाफ ऑफ द टोटल डिस्टन्स विथ v1, रेस्ट हाफ ऑफ द डिस्टन्स विथ v2, ऍव्हरेज स्पीड ओव्हर कम्प्लीट जर्नी. काय येणार? 2v1 v2 divided by v1 plus v2. Third option. C कुठला option. ऑप्शन? C option C. ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन. ओके, नेक्स्ट हे अजून ऍक्सेलरेटेड मोशनचे क्वेश्चन आहेत. जसे जसे क्वेश्चन कन्सेप्ट होत जाईल तसं तसं आपण पुढे काय करणार आहे ते सॉल्व्ह करत जाणार आहे. क्वेश्चन्स, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. हा हे बघा 17 नंबर क्वेश्चन बघा, सांगता येतो का? 17 नंबर क्वेश्चन. अ कार मूव्स फ्रॉम x टू y विथ स्पीड v अँड देन फ्रॉम y टू रिटर्न टू y, म्हणजे x टू y जातो आणि y टू परत x येतो. ते स्पीड आहे vd. ओके, ऍव्हरेज स्पीड राउंड द ट्रिप किती येणार आहे? कुठला फॉर्म्युला येणार? D option. D option. लास्ट ऑप्शन 2vd vu अपॉन vd प्लस vu. फॉर्म्युला आठवतोय ना? जातानाचं स्पीड v1 असेल आणि राउंड द ट्रिप येतानाचं स्पीड काय असेल? v2 असेल. तर टोटल म्हणजे ऍव्हरेज स्पीड किती असणार आहे? 2v1 v2 अपॉन v1 प्लस v2. ओके, नेक्स्ट 18 नंबर क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो कारण एक्स इक्वेशन दिलेलं आहे. एक्स इक्वेशन काय दिलंय बघा, खूप इझी आहे हे, लक्षात घ्या. पोझिशन x ऑफ अ पार्टिकल विथ रिस्पेक्ट टू टाइम t along x axis is given by. x इक्वेशन दिलंय 9t स्क्वेअर मायनस t क्यूब. x इक्वेशन दिलेलं आहे. What will be the position of particle when it achieve maximum speed along the positive x direction? म्हणजे स्पीड ज्यावेळी त्याचं मॅक्सिमम असेल त्यावेळीची पोझिशन काढायला सांगितले. ओके, क्वेश्चन
वाचताना खूप डिफिकल्ट वाटतोय, परंतु खूप डिफिकल्ट क्वेश्चन नाहीये बघा. आता इथं काय करावं लागेल, व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन दोन्ही काढावं लागेल तुम्हाला. ओके, थोडक्यात या क्वेश्चन सोडवत असताना देखील किमान काय करा, काही गोष्टी लक्षात ठेवा थोड्याशा, कसे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. व्हेलॉसिटी सांगा, पडदिशी डेरिव्हेटिव्ह घेऊन सांगा. सुपर फास्ट 9 × 2 18 टी. डेरिव्हेटिव्ह माहिती आहे ना, पॉवर आणि कोएफिशियंटचं मल्टिप्लिकेशन करायचं. 18 टी मायनस 3 टी t स्क्वेअर ही झाली व्हेलॉसिटी. त्याच्यानंतर ऍक्सेलरेशन सांगा, पडदिशी फास्ट 18 मायनस -6 टी. बघा, आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, मॅक्सिमम स्पीड कधी असतं माहिती आहे का, ज्यावेळी ऍक्सेलरेशन 0 असतं त्यावेळी. व्हेरी सिम्पल. मॅक्सिमम स्पीड कधी असतं, ऍक्सेलरेशन 0 असताना. हे तुम्हाला ट्रिक लक्षात ठेवावं लागेल. व्हेलॉसिटी इज मॅक्सिमम व्हेन ऍक्सेलरेशन इज 0. ओके, सो ऍक्सेलरेशन 0 कधी होणार, 18 मायनस 6t इज इक्वल टू 0 घेऊया. सो 6t इज इक्वल टू 18 येणार. टी किती येणार सांगा, 3. सो थर्ड सेकंडला काय असणार आहे, स्टार्टिंग पासून थर्ड सेकंडला ऍक्सेलरेशन 0 येणार, म्हणजे व्हेलॉसिटी मॅक्सिमम येणार आहे. मग क्वेश्चन काय विचारलंय, व्हॉट इज द पोझिशन. पोझिशन म्हणजे x ची व्हॅल्यू काढायची आहे. व्हेन देर इज अ मॅक्सिमम स्पीड, म्हणजे थर्ड सेकंडला काय असणार, थर्ड सेकंडची पोझिशन काढायला सांगितले. मग कसं कॅल्क्युलेट करणार, 9 × 3 चा स्क्वेअर किती, 9 मायनस, ओके, 3 चा क्यूब किती, 27. बरोबर आहे ना. 9 × 9 81 मायनस 27 किती येत आहे, 54. ए इज द आन्सर. ओके, काय डाऊट आहे का, लक्षात येते का, या काही गोष्टी प्रॉब्लेम सोडवताना तरी किमान लक्षात ठेवा आता. ओके, नेक्स्ट ऍव्हरेज स्पीडचा क्वेश्चन आहे बघा. इथं काय दिलाय, अ कार रन्स ॲट अ कॉन्स्टंट स्पीड ऑन अ सर्क्युलर ट्रॅक ऑफ रेडियस 100 मीटर. ऍव्हरेज वर्ड लक्षात आला, ऍव्हरेज वर्ड आला की लक्षात ठेवा टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाइम. हे लक्षात आला पाहिजे फॉर्म्युला, डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. A car runs at a constant speed on a circular track of radius 100 meter, taking 62.8 seconds for every circular lap. Then average velocity and average speed for each circular lap respectively. बोला, average velocity किती येणार, एक circular turn complete झाल्यावर average velocity किती येणार, 0. कुठले ऑप्शन दोन करेक्ट येऊ शकतात, सी ऑप्शन. बी आणि सी दोन, म्हणजे बी आणि सी मध्ये काय आहे, ऍव्हरेज व्हेलॉसिटी 0 आहे. ऍव्हरेज स्पीड, आता ऍव्हरेज स्पीड कधी 0 असतं का, नाही, डिस्टन्स कंटिन्युअसली येणारच आहे ना, त्याच्यामुळे कॅल्क्युलेशन न करताच याचा आन्सर येत आहे. ओके, सो बी करेक्ट येणार नाही, सी हा करेक्ट येणार आहे. कारण ऍव्हरेज बॉडी जर सर्क्युलर पाथवर मूव्ह करत असेल तर डिस्टन्स काहीतरी ती कव्हरच करणार आहे. त्याच्यामुळे ऍव्हरेज स्पीड मात्र कधीही 0 येऊ शकणार नाही. न सॉल्व्ह करताच याचा आन्सर सापडतंय. ओके, 21 नंबर क्वेश्चन बघा काय दिलाय. एक क्वेश्चन First सोडवा option. म्हणजे लक्षात येईल. कुठला ऑप्शन येणार, फर्स्ट ऑप्शन. फर्स्ट ऑप्शन. ओके, लेट्स सॉल्व दिस क्वेश्चन. हे बघा, particle moves along a straight line OX at a time t. The distance x of the particle is given by, पुन्हा एकदा x इक्वेशन दिलेला आहे. हाऊ लॉंग वुड पार्टिकल ट्रॅव्हल बिफोर कमिंग टू रेस्ट. रेस्ट म्हणजे काय, व्हेलॉसिटी 0. हे लक्षात आलं पाहिजे. रेस्ट म्हणजे व्हेलॉसिटी 0. ओके, व्हेलॉसिटी 0 कधी होणार, तो टाइम काढायला पाहिजे अगोदर. ओके, मग एक्स इक्वेशन जे दिले ना त्याचं डेरिव्हेटिव्ह घेऊया. एक्स इक्वेशन दिलंय बघा, त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्या म्हणजे व्हेलॉसिटी मिळेल. व्हेलॉसिटी काय येणार, 40चं डेरिव्हेटिव्ह, बोला लवकर, फास्ट, 0. 12tचं डेरिव्हेटिव्ह, 12 मायनस टी क्यूबचं डेरिव्हेटिव्ह, 3t स्क्वेअर. सो दिस इज द व्हेलॉसिटी. आता व्हेलॉसिटी पार्टिकल रेस्टला यायला पाहिजे, म्हणजे व्हेलॉसिटी मी 0 करणार. व्हेलॉसिटी 0 म्हणजे काय होणार आहे, 3t स्क्वेअर इज इक्वल टू 12. टी किती येणार, बोला, 2 सेकंड येणार आहे. टाइम 2 सेकंड. ओके, म्हणजे सेकंडला बॉडी रेस्टला येणार आहे. आता काय विचारलंय, हाऊ लॉंग द पार्टिकल ट्रॅव्हल बिफोर कमिंग टू रेस्ट. किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे बिफोर कमिंग टू रेस्ट. तर आपल्याला काय, म्हणजे थोडक्यात काय करायचं आहे, 0 सेकंड पासून 2 सेकंड पर्यंत तो किती डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय ते बघावं लागेल. ओके, आता 0 सेकंडला म्हणजे इनिशियल पोझिशन काय येणार बघा, x0, कारण डिस्टन्स काढायचं म्हणजे इनिशियल पोझिशन फायनल पोझिशन काढायला पाहिजे. लक्षात येते का, इनिशियल पोझिशन म्हणजे टाइम 0 असतानाची पोझिशन. टाइम 0 असतानाची पोझिशन काय येणार, बोला लवकर, 40 येणार, 40. बरोबर आहे ना, कारण 12t 0 t क्यूब 0 आणि
टाइम टी इज इक्वल टू 2 सेकंड असतानाची पोझिशन काय येणार? बोला लवकर. 56. 56. हा 40 प्लस 12 इंटू 2 म्हणजे 24 मायनस किती होणार आहे? 8 होणार आहे. बरोबर आहे ना? 56 येते ना? हा. सो दिस इज द फायनल पोझिशन. सो देअरफॉर फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन एवढं डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट ते ट्रॅव्हल करणार आहे. सो 56 मायनस 40 किती येणार आहे? 16 इज द आन्सर. ओके 16. थोडस नेहमी लक्षात ठेवा, एक्सच्या इक्वेशन मध्ये जर काय असेल, कॉन्स्टंट असेल ना, डिस्टन्स काढायला सांगितलं तर लक्षात ठेवायचं इनिशियल पोझिशन काढायची अगोदर, कॉन्स्टंट जर असला तर. आणि सगळंच टीचं इक्वेशन असेल तर इनिशियल पोझिशन 0च येणार आहे. मग त्याच्यामुळे या काही गोष्टी तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. ओके ओके त्याच्यानंतर नेक्स्ट 23 नंबर क्वेश्चन बघा. म्हणजे डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनचे क्वेश्चन अनेक वेळा विचारले गेलेले आहेत, त्याचा प्रॅक्टिस तुम्हाला करावा लागेल. डिस्प्लेसमेंट एक्स ऑफ अ पार्टिकल व्हॅरीज विथ अ टाइम टी ॲज एक्स इज इक्वल टू काय दिलंय बघा, ए ई रेस टू मायनस अल्फा प्लस बी ई रेस टू बीटा टी. ए बी अल्फा बीटा आर पॉझिटिव्ह कॉन्स्टंट. द व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल इज. व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल आपल्याला लास्ट काढायचं आहे ऑप्शन. बघा. व्हेलॉसिटी म्हणजे डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. बोला लवकर, डेरिव्हेटिव्ह काय येणार याचं? पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह ए इज अ कॉन्स्टंट ऍज इट इज. याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार? ई रेस टू मायनस अल्फा टी इंटू मायनस अल्फा. बरोबर आहे का? ई रेस टू एक्स चं डेरिव्हेटिव्ह असतं ई रेस टू एक्स, परंतु ई रेस टू सम कॉन्स्टंट इंटू एक्स असेल तर ई रेस टू एक्स इंटू तो कॉन्स्टंट पण येतो. कॉन्स्टंट परत सेपरेट बाहेर काढावा लागतो. हे डेरिव्हेटिव्हचा रूल आहे. त्याच्यामुळे डेरिव्हेटिव्ह जरा असं काय करा, माझे व्हिडिओ बघून जरा चांगलं प्रॅक्टिस करा. ओके कारण डेरिव्हेटिव्ह व्यवस्थित काढता आलं पाहिजे. डेरिव्हेटिव्हचे अनेक क्वेश्चन असे दिसायला लागलेत. प्लस बी इज अ कॉन्स्टंट, त्याच्यानंतर ई रेस टू बीटा टीचं डेरिव्हेटिव्ह काय येणार? ई रेस टू बीटा टी येणारच, इंटू बीटा पण येणार आहे. म्हणजे कॉन्स्टंट टी बरोबर जो कॉन्स्टंट आहे ना तो परत बाहेर काढायचा. लक्षात घ्या डेरिव्हेटिव्ह. ओके तर आता बघा हे व्हेलॉसिटीचं इक्वेशन आलं. तर व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल इज इंडिपेंडेंट ऑफ बीटा येऊ शकतं का? बीटावर डिपेंडंटच आहे ना, बीटा त्याच्यामध्ये या लागलाय. ओके ड्रॉप्स टू 0 व्हेन अल्फा इज इक्वल टू बीटा. अल्फा इज इक्वल टू बीटा घेतलं तर बघा, अल्फा इज इक्वल टू बीटा घेतलं तर 0 होऊ शकतं का? नाही होऊ शकणार, कारण इथं कॉन्स्टंट ए आहे, इथं बी आहे, वेगळं वेगळं आहे. गोज ऑन डिक्रीजिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम, गोज ऑन इन्क्रीजिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम. ओके गोज ऑन डिक्रीजिंग येणार का इन्क्रीजिंग येणार, कसं ठरवायचं? आता मग याचं ऍक्सेलरेशन काढावं लागेल. ऍक्सेलरेशन काय येणार आहे? ऍक्सेलरेशन इज इक्वल टू, परत एकदा याचं डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागणार. मग आता मायनस ए अल्फा आणि पुन्हा ही टर्म ऍज इट इज इथे येणार आहे, कारण या टर्मचा आपण डेरिव्हेटिव्ह घेणार ना. ई रेस टू मायनस अल्फा टी म्हणजे काय येणार आहे? ई रेस टू मायनस अल्फा टी ओके मायनस अल्फा प्लस बी इंटू ई रेस टू बीटा टी इंटू बीटा ऑलरेडी आहे. ओके म्हणजे बी इंटू बीटा ऍज इट इज येणार आणि ई रेस टू बीटा टीचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू बीटा टी इंटू बीटा येणार आहे. तर मायनस मायनस प्लसच होतंय, म्हणजे ऍक्सेलरेशन थोडक्यात पॉझिटिव्हच या लागलंय. ऍक्सेलरेशन इज पॉझिटिव्ह आणि ऍक्सेलरेशन पॉझिटिव्ह असल्यामुळे काय होणार आहे? इट विल गो ऑन इन्क्रीजिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे व्हेलॉसिटी वाढणार का कमी होणार हे ऍक्सेलरेशनच्या साइन वरून तुम्हाला ठरवावं लागेल. ऍक्सेलरेशनचं साइन जर पॉझिटिव्ह येत असेल ओके देन इट इज इन्क्रीजिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम. ऍक्सेलरेशन मध्ये निगेटिव्ह येत असेल तर इट इज डिक्रीजिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम येणार आहे. ओके नेक्स्ट 27 नंबर बघा जरा. 27 नंबर यसचं इक्वेशन दिलंय आणि ऍक्सेलरेशन ऍट टाइम टी इज इक्वल टू 1 सेकंड विचारलंय. काय करायचं आहे सांगा, बोला लवकर. डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल, बरोबर आहे ना. डेरिव्हेटिव्ह किती वेळा घ्यायचं? 2 वेळा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर व्हेलॉसिटी मिळणार आहे. बोला काय येणार? फास्ट 3 इंटू 3 9 टी स्क्वेअर प्लस 7 इंटू 2 दॅट इज 14 टी प्लस 14 येणार. 14. ओके ही झाली व्हेलॉसिटी. डेरिव्हेटिव्ह असं काढायचं, लक्षात घ्या, मल्टिप्लिकेशन करायचं फक्त. ऍक्सेलरेशन 9 2 18 आणि पॉवर मग 1 न कमी करायची प्लस 14 ऍज इट इज.
Okay, so this is the acceleration. आता काय विचारलंय, when acceleration of the particle when t is equal to 32 1. meter per second square. Correct. 18 plus 14 म्हणजे किती होणार आहे? 32 मीटर पर सेकंड स्क्वेअर. करेक्ट ना? So in this way, calculation is there. क्वेश्चन नंबर 30 दिसतोय का तुम्हाला? क्वेश्चन नंबर 30 मध्ये काय दिलंय बघा. Position x of the particle varies with time t as x is equal to 80 square minus bt cube. The acceleration will be 0 at time t is equal to. पुन्हा एकदा सिमिलर क्वेश्चन आहे. बोला लवकर, व्हेलॉसिटी किती येणार आहे? 2 into a 2at minus 3b t square. Acceleration बोला लवकर. Acceleration 2a minus 6bt. 2a minus 6bt. ओके, आता काय विचारलंय? ऍक्सेलरेशन विल बी 0 ऍट टाइम t इज इक्वल टू, म्हणजे ऍक्सेलरेशन 0 करूया, म्हणजे काय होणार आहे? दॅट इज 6bt इज इक्वल टू 2a येणार, अँड देअरफॉर t इज इक्वल टू 2a बाय 6b, दॅट इज इक्वल टू a बाय 3b इज द टाइम. करेक्ट ना? सो इन दिस वे यू कॅन डू द कॅल्क्युलेशन. सो दिस इज ऑल फॉर टुडेज लेक्चर ऑफ द फिजिक्स. नेक्स्ट लेक्चर मध्ये बाकीच्या कन्सेप्ट बघूया आणि ऍटलीस्ट 2 to 3 डेज मध्ये मॅक्सिमम आपला विथ क्वेश्चन जो आहे तो एक टॉपिक आपला संपेल. ओके, या पद्धतीने आपण बघूया 1 to 2 days और मॅक्सिमम 3 days. ओके.